हॅलो एव्हरीवन, मी प्राध्यापक कृष्णा चंचलवाड्स बायोलॉजी क्लासेस हिंगोली. तर मित्रांनो, माझे या आधीचे बरेच व्हिडिओ तुम्हाला आलेले आहेत. आजचा व्हिडिओ पाहणार आहोत आपण मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स या चॅप्टरवर. आणि मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स या चॅप्टरवर बरेच पॉइंट्स पाहायचे आहेत आपल्याला. त्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला पाहावं लागेल बघा फ्रेंड्स, मॉर्फॉलॉजी म्हणजे काय. एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ प्लांट, डिटेल स्टडी ऑफ द एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ द प्लांट, इट इज कॉल्ड ॲज मॉर्फॉलॉजी. बघा आता प्लांटचं डिटेल स्ट्रक्चर कसं असतं, काय काय नाही वगैरे पाहायचं आहे. पहिल्यांदा बघा, प्लांट म्हटल्याच्या नंतर दोन सिस्टीम येतात प्लांटमध्ये. इन द सॉइल दिस सिस्टीम आर ऑकर्स, इट इज कॉल्ड ॲज अ रूट सिस्टम. मातीच्या आत जी सिस्टीम दिसते त्यांना आपण काय म्हणतो, त्याला रूट सिस्टम असं म्हणतो. आणि मातीच्या वर जी सिस्टीम दिसते त्याला आपण काय म्हणतो, शूट सिस्टम असं म्हणतो फ्रेंड्स. तर बघा, आता रूट सिस्टम आणि शूट सिस्टम. आता मातीच्या खालचा पार्ट म्हणजे मुळांचा भाग, त्याला रूट सिस्टम म्हणालो. मातीच्या वरचा पार्ट म्हणजे शूट सिस्टम म्हणालो. शूट सिस्टम मध्ये स्टेम, ब्रांचेस, लीफ, फ्लावर, फ्रूट हे सगळे पार्ट्स येतात. पहिल्यांदा मग आपल्याला फ्रेंड्स काय पाहावं लागेल बघा, रूट सिस्टम पाहावं लागेल. रूट सिस्टम मध्ये तीन टाईपचे रूट सिस्टम आहेत मित्रांनो. बघा, नंबर 1 टॅप रूट सिस्टम. पहिलं कोणतं आहे, टॅप रूट सिस्टम. दुसरं आहे फायबरस रूट सिस्टम. आणि तिसरा आहे ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टम. पहिल्यांदा बघा, टॅप रूट सिस्टम म्हणजे काय. आता हे एखादं सीड आहे, समजा हे आहे सीड. सीड मधून जे पहिलं मूळ बाहेर पडतं त्याला आपण काय म्हणतो, रॅडिकल असं म्हणतो. फॉर्मेशन ऑफ फर्स्ट रूट फ्रॉम द सीड, इट इज कॉल्ड रॅडिकल. आणि ते कोणाकडून बाहेर पडतं बरं, एम्ब्रिओ कडून. सीड मध्ये दोन पार्ट आहेत. सीड जे आहे ना त्यामध्ये एम्ब्रिओ आणि एंडोस्पर्म नावाचे टिश्यू आहेत. एम्ब्रिओचं फंक्शन आहे नवीन प्लांट तयार करणं, आणि एंडोस्पर्म जे टिश्यू आहेत ते न्यूट्रिटिव्ह टिश्यू आहेत. डेव्हलप होणाऱ्या प्लांटला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतात कोण, एंडोस्पर्म. तर बघा, हे सीड मधून जे फर्स्ट रूट बाहेर पडलं त्याला काय म्हणालो आपण, रॅडिकल. रॅडिकलला नवीन रूट्स तयार होतात. दीज रॅडिकल फॉर्मेशन ऑफ न्यू रूट्स, इट इज कॉल्ड ॲज अ प्रायमरी रूट. तर इथपर्यंत रॅडिकल. आणि रॅडिकलचं पहिलं जे रूट तयार व्हायला त्याला आपण काय म्हणालो होतं, प्रायमरी रूट असं म्हणतो. झालं प्रायमरी रूट. On the primary root, number of root branches or formation, it is called as a secondary root, tertiary root, rootlets and root hairs. बघा, प्रायमरी रूट वर असे ब्रांचेस तयार होतात. पहिलं जे रूट निघल, ब्रांच निघल, त्याला काय म्हणालो आपण, सेकंडरी रूट. त्याला अटॅच होऊन जे दुसरं रूट निघल त्याला काय म्हणालो आपण, रूटलेट्स. प्रायमरी रूट, सेकंडरी रूट, रूटलेट्स. आणि नंतर कोणता असतील त्याच्या आजूबाजूला असणारे असे रूट हेअर्स. म्हणजे असं काय तयार होतं, रूट सिस्टम तयार होतं. तर पहिल्यांदा आपल्याला टॅप रूट. बघा, हे रॅडिकल निघालं, रूट सिस्टम कळलं. जो वर जो पार्ट निघतो, फर्स्ट पार्ट, याला काय म्हणतो मग आपण, पहिला जो पार्ट निघतो त्याला म्हणतो आपण प्ल्युम्यूल असं म्हणतो. त्याच प्ल्युम्यूलला लिव्हज येतात, त्याची स्टेम तयार होते, नंतर फ्लावर्स येतात, नंतर फ्रुट्स येतात, आणि ते पार्ट काय होत जातो, डेव्हलप होत जातो फ्रेंड्स. मग आता पहिल्यांदा बघा, तर टॅप रूट सिस्टम आपल्याला पाहायचं. टॅप रूट सिस्टम म्हणजे काय बघा, इट इज प्रोड्युस्ड बाय रॅडिकल. दीज रूट सिस्टम डेव्हलप बाय द रॅडिकल. पहिल्यांदा रॅडिकल जे पहिलं मूळ निघालंय त्याला सोट मूळ म्हणतो मराठीतून, आणि त्याच्यापासून जे रूट सिस्टम तयार होईल त्याला काय म्हणू आपण, टॅप रूट सिस्टम. डिवाइड अँड रिडिवाइड इन द ब्रांचेस, प्रायमरी रूट, सेकंडरी रूट, टर्शियरी रूट, रूटलेट्स, रूट हेअर्स, असं ब्रांचेस मध्ये डेव्हलप डिवाइड होत जाते कोण, टॅप रूट सिस्टम मध्ये. नंतर आता फंक्शन काय आहेत बघा, रूटचे फंक्शन काय टॅप रूट सिस्टम मध्ये, सरळ पाहता रूटचे फंक्शन बघायला. ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर, मिनरल्स, साल्ट अँड न्यूट्रिएंट्स. सॉइल मधून वॉटर, न्यूट्रिएंट्स, साल्ट अँड मिनरल्स हे सगळं ऍब्झॉर्ब करण्याचं काम रूट्स करतात, मुळं करतात. नंतर मेकॅनिकल सपोर्ट फॉर द ट्री. प्लांटला जमिनीमध्ये स्टँड राहण्यासाठी मेकॅनिकल सपोर्ट करतात रूट्स. म्हणजे मातीमध्ये गेल्यामुळं प्लांट काय करतात, स्ट्रॉंगली उभा राहतं जमिनीवर. दुसरं, स्टोरेज ऑफ न्यूट्रिएंट्स.
दुसरं काय फंक्शन आहे बरं, स्टोरेज ऑफ न्यूट्रिएंट्स. न्यूट्रिएंट्स स्टोअर केले जातात. जसं की बघा टॅप रूट मध्ये एक्झाम्पल आपण सांगू शकतो. कॅरोटचं एक्झाम्पल घ्या, कॅरोट गाजर किंवा रॅडिश मुळा, त्यामध्ये न्यूट्रिशन स्टोअर केलेले असतात फ्रेंड्स. नंतर सिंथेसिस ऑफ ग्रोथ हार्मोन्स. कसे मग, नंबर ऑफ टाईपचे ग्रोथ हार्मोन्स आहेत बघा, जसे की लाईक ऑक्झिन, जिब्रेलिन, सायटोकायनिन, इथॅलिन, हे ग्रोथ हार्मोन्स आहेत. प्लांट ग्रोथ हार्मोन्स आपल्या बॉडीमध्ये जसं ग्रोथ होण्यासाठी किंवा डिफरंट फंक्शन्स कंप्लीट होण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये जसे हार्मोन्स असतात, तसं प्लांटच्या बॉडीमध्ये सुद्धा देखील हार्मोन्स असतात. आणि ऑक्झिन, जिब्रेलिन, सायटोकायनिन हे ग्रोथ हार्मोन्स आहेत. इथॅलिन, आता इथॅलिन नावाचा जो ग्रोथ हार्मोन आहे ना, ह्याच्यामुळे काय होते, याचं फंक्शन काय, रायपेनिंग ऑफ फ्रुट्स, फळं पिकवणे. नंतर लास्ट आहे ॲबॅसिक ऍसिड, त्यालाच आपण ABA सुद्धा म्हणतो. हे ग्रोथ इनहॅबिटर आहे. खूप ग्रोथ होत असेल तर थांबवण्याचं काम करते. या सगळ्याला मिळून आपण ग्रोथ रेग्युलेटर्स असं म्हणतो. हे सुद्धा देखील रूट्स कडून तयार होतात फ्रेंड्स. तुमच्या लक्षात आलं असेल टॅप रूट आणि सगळ्या रूटचे फंक्शन लक्षात आले. सगळ्याच रूटचे असे फंक्शन्स आहेत. नेक्स्ट बघा आता फायबरस रूट. आता टॅप रूटचं एक्झाम्पल पाहायचं राहिलं आपल्याला बघा, डायकॉट प्लांट शक्यतो एक्झाम्पल आहे. त्यामध्ये ग्रॅम म्हणजे चना किंवा हायर प्लांट्स, मोठे वनस्पती जे आहेत त्यांच्यामध्ये काय दिसते, टॅप रूट सिस्टम दिसते. These roots formation from the radicals and it is dividing number of branches. 2 नंबर बघा आता fibrous root system. Fibrous root system are occurs in the monocotyledon plants like wheat, ज्वार, maize. wheat, ज्वार, maize ह्या प्लांट्स मध्ये जे रूट सिस्टम दिसते त्याला आपण काय म्हणतो, फायबरस रूट सिस्टम. ते कसं असते बरं फायबरस रूट सिस्टम? Its roots formation from the base of the stem without than the radicals. हे रूट्स कुठून तयार झाले बघा, असं बेस ऑफ द स्टेम विदाउट दॅन द रॅडिकल, रॅडिकल पासून तयार होत नाही. नंबर ऑफ रूट्स आर फॉर्मेशन इक्वली, सगळे रूट इक्वली तयार होतात, रॅडिकल पासून तयार होत नाही. इट इज नॉट डिवाइड इन द ब्रांचेस, हे ब्रांचेस मध्ये डिवाइड होत नाही, कारण की एक शॉर्ट लिव्ड प्लांट असतात आणि शॉर्ट लिव्ड रूट्स असतात फ्रेंड्स. याला काय म्हणालो मग आपण, फायबरस रूट सिस्टम असं म्हणायलो. त्याच्यामध्ये एक्झाम्पल व्हीट, ज्वार, etc. आणि दीज रूट्स आर फॉर्मेशन विदाउट दॅन द रॅडिकल्स. म्हणजे तुम्हाला काय कळालं, फायबरस रूट सिस्टम सुद्धा देखील समजलं फ्रेंड्स. यानंतर बघा आता लास्ट ऍडव्हेंटिशियस रूट सिस्टम. तर ऍडव्हेंटिशियस रूट सिस्टम म्हणजे काय बघा, these roots are formation without than the radicals and formation from the branches and stem of the plant. प्लांटच्या ब्रँचेस कडून किंवा स्टेम कडून सुद्धा देखील हे रूट्स तयार होतात. फॉर एक्झाम्पल बनियन ट्री जे आहे, बनियन ट्री म्हणजे कोणतं, वडाचं झाड जे आहे, वडाला पारंब्या तयार होतात बघा, पारंब्या म्हणतो मराठीत आपण, त्यांनाच आपण क्रॉप रूट सुद्धा म्हणतो. these root आर क्रॉप रूट किंवा त्याला काय म्हणतो आपण, मेकॅनिकल सपोर्टिव्ह रूट सुद्धा देखील म्हणतो. का बरं हे रूट तयार होतात, कुठून तयार होतात, ब्रांचेस पासून तयार होतात आणि जमिनीमध्ये म्हणजे फॉर्मेशन फ्रॉम द ब्रांचेस अँड पेनिट्रेट इन द सॉइल, जमिनीमध्ये येऊन घुसतात. कशासाठी, फॉर द मेंटेनन्स ऑफ वेट ऑफ ब्रांचेस, ब्रांचेसच्या फांद्यांचं वजन जड होऊ लागलेलं मेंटेन करण्यासाठी ते पिलर लाईक सपोर्ट करतात. हे पिलर लाईक यांनाच काय म्हणतो आपण, ऍडव्हेंटिशियस रूट्स म्हणतो किंवा त्यांना काय म्हणतो आपण, क्रॉप रूट असं म्हणतो फ्रेंड्स. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल आहे बनियन ट्री. आणि त्याचं फंक्शन काय आहे मग, इट इज मेंटेन द वेट ऑफ द ब्रांचेस, फॉर्मेशन फ्रॉम द ब्रांचेस अँड एंटर इन द सॉइल. अशा प्रकारे हे कोणतं होतं, ऍडव्हेंटिशियस रूट सिस्टम फ्रेंड्स. तर तुम्हाला मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स या चॅप्टर मध्ये पहिल्यांदा आपण पाहिलो रूट. आणि रूट मध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल 3 टाईपचं रूट सिस्टम होतं. कोणतं, टॅप रूट सिस्टम, फायबरस रूट सिस्टम अँड ऍडव्हेंटिशियस रूट सिस्टम. आणि या सगळ्या रूट्सचे फंक्शन, व्हॉट इज द फंक्शन ऑफ द रूट. मला वाटतं हे तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. यामध्ये काही समजलं नसेल तर तुम्ही मला बिनधास्त विचारू शकता फ्रेंड्स. चंचल वाट्स बायोलॉजी क्लासेस तुमच्या सोबतच आहेत. काही प्रॉब्लेम असेल तर बिनधास्त विचारू शकता. तोपर्यंत गुड बाय अँड थँक्यू फ्रेंड्स.